नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीलाच एक सूचना आहे की ज्या तक्रारी करतात लोक की आम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही, तर मला तांत्रिकदृष्ट्या कळत नसल्यामुळे आजपर्यंत बोलत नव्हतो की तुम्ही सबस्क्राईब केलं, त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला जे घंटेचं चित्र असतं त्याच्यावर सुद्धा क्लिक केलं पाहिजे, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येतं. असो, तर ज्यांनी केलं नसेल किंवा करायचं असेल त्यांनी तेवढं करावं. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर थोडा वेगळा विषय मांडणार आहे. कारण विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता जवळजवळ 5 आठवडे होत आले. सरकार बनलं, खातेवाटप झालं, अजून काय पालकमंत्री पद वगैरे वगैरे, आणि त्याच्यावरून धुसफूस चालू असल्याच्या बातम्या येतात. या बातम्या किती खऱ्या खोट्या याच्यात मला जायचं नाहीये. पण काल रात्री मी एक टीव्हीवर, त्या सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चनचा तो करोडपती कार्यक्रम बघत होतो, आणि योगायोग असा आहे की त्यामध्ये दिव्यांग ज्यांना म्हणतात किंवा पूर्वी आपण अपंग म्हणायचो, म्हणजे जे फिजिकली चॅलेंज लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात कशाला जगायचं असा प्रश्न त्यांच्या आयुष्यात नंतर त्यांना समज आल्यावर किंवा त्यांच्या बालपणी त्यांच्या पालकांच्या मनात आलेला असेल, अशा लोकांना तिथे बोलवून त्यांनी कसं त्या स्पर्धेत कौन बनेगा करोडपतीमध्ये हे केलं. त्याच्यावर एक थोडंसं त्यांनी वेगवेगळ्या वेळची लोक आणून दाखवली. आणि ते बघत असताना माझ्या डोळ्यात अनवधानाने पाणी आलं. त्यांच्या त्या कहाण्या ऐकल्यानंतर एक पंजाब मधला कुठला तरी मुलगा होता, त्याला असं थोडं पोक आलेलं आहे आणि काहीतरी 8-10 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, आणि काय 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 काय, आणि तो मुलगा ज्या सहजपणे उत्तरं देत होता, आणि आपल्या आपल्या आयुष्यात अडचणी काय आहेत हे तो इतका हसत खेळत सांगत होता. मला खरंच डोळ्यात पाणी येण्याचं कारण असं की आपण आपल्या आयुष्यात सगळं व्यवस्थित आहे, 2 हात 2 पाय डोळे काय असेल ते सगळे अवयव ठीकठाक आहेत, बुद्धी ठीकठाक आहे. एक माणसाला जितकं मोठं कर्तृत्व गाजवता येईल त्यासाठी आवश्यक असलेले सगळे अवयव आणि त्याच्यात असलेल्या सगळ्या चालना प्रेरणा आपल्याकडे आहेत. आणि आपण काय नाही आहे आपल्याकडे, त्याच्याकडे अमुक आहे, ह्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, ह्याच्याकडे नोकरी आहे, काय 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 काय, आपल्याकडे काय नाही आहे याची प्रचंड लांब यादी आपल्याकडे तयार असते. माझ्या डोक्यात तो पहिला विचार आला त्या स्पर्धकांच्या, अशा वेगवेगळे 8-10 स्पर्धक त्यांनी काहीतरी हे करून दाखवलं होतं. ती स्पर्धा प्रत्यक्ष नव्हतं, तर वेगवेगळ्या वेळेला असे दिव्यांग जे स्पर्धक त्याच्यामध्ये आले. आणि लक्षात घ्या, हे आपापल्या पद्धतीत काय ती सगळे पायऱ्या पूर्ण करून आलेले आहेत. अपंग आहेत म्हणून त्यांना विशेष संधी दिली असं नाहीये. असं नाहीये. त्यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले आणि त्यातून त्यांचा नंबर कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटसाठी लागला. म्हणजे तो मी एक कोण अरुण काय काय नाव, सिंगला असं नाव होतं, त्याच्याबरोबर एक चांगला एक दुसरा स्पर्धक होता, आणि त्या दोघांमध्ये स्पर्धा झाली. आणि 5 प्रश्नांचं पहिलं उत्तर देईल, 5 प्रश्नांचं योग्य, त्याच्यात त्याची निवड झाली, जो दिव्यांग आहे. मला गंमत वाटली मित्रांनो की आपल्या, आणि नंतर अमिताभने त्याला आयुष्यातली चॅलेंजेस काय होती वगैरे विचारले, तर तो चॅलेंजेस म्हणून सांगत नव्हता. चॅलेंजेस नाही, अडचणी म्हणून सांगत नव्हता, दुविधा म्हणून सांगत नव्हता. तो हसत खेळत आपल्या आयुष्यातल्या अडचणी, आपली झालेली अवहेलना, आपण झालेला अपमान, आपल्याला आलेल्या अडचणी, या इतक्या हसत खेळत सांगत होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो, खरंच डोळ्यात पाणी आलं. की आपण यांच्यापेक्षा अपंग आहोत. आपण मनाने अपंग आहोत, आपण शरीराने अपंग नसू, आपण विचार करण्याने अपंग आहोत असं मला वाटलं. म्हणलं यांच्यामध्ये ही मोटिवेशन, एवढी प्रेरणा, चालना यांना येते कुठून? ते संकटामध्ये संधी शोधून इतका संघर्ष कसा करतात, हा विचार डोक्यात आला. आणि मी खरंच अस्वस्थ झालो, माझ्या डोळ्यात पाणी आलं.
आणि ते पाणी डोळ्यात का आलं याचा विचार करत होतो. आणि ते काय चॅनेल फिरवलं, त्याच्यात कोणाला कुठचा बंगला पाहिजे, कुठचं पालकमंत्री पद पाहिजे, याच्या बातम्या बघितल्या आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या डोळ्यात पाणी का आलं. ज्यांच्या आयुष्यात आशेने पुढे पाऊल टाकावं, अपेक्षा करावी, असं काहीही नाही, अशी माणसं प्रदीर्घ झुंज देतात, शारीरिक आणि परिस्थितीची झुंज देतात आणि अशा ठिकाणी येऊन पोहोचतात. हा मुलगा मी जो सांगितला, कोण अरुण सिंगला किंवा कोण, त्याच्या अत्यंत विकलांग परिस्थितीत आहे, तो म्हणाला मला गाडी घ्यायची आणि ती गाडी घेण्यासाठी स्पेशली मॉडेल केलेली गाडी लागेल आणि त्याचा खर्च जास्त आहे, तो मला या कौन बनेगा करोडपती मधून मिळवायचा आहे. तेवढे लाख रुपये मिळवायचे की मला गाडी घेता येईल. आज मला मित्रांबरोबर जावं लागतं, मित्र मला सोडतात वगैरे वगैरे. पण आयुष्याची जिद्द काय बघा, मी ते मिळवीन. आणि हा मुलगा कुठच्या तरी बँकेत अधिकारी पदावर आहे. आणि तुम्ही आमदार झालाय, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुम्ही मंत्री झालाय, तुम्हाला बंगला मिळणार आहे, तरी वाडगा घेतल्यासारखी ही माणसं भिकारी का असतात, इतकी निगेटिव्ह का असतात. आज जे काय महाराष्ट्राच्या सरकारबद्दल, मंत्रिमंडळाबद्दल ज्या बातम्या मी ऐकतोय, कोणी आपल्याला बंगला मिळाला नाही आणि फ्लॅट मिळाला म्हणून नाराज आहे, कोण कॅबिनेट मंत्री झाला नाही म्हणून नाराज आहे, तर कोणाला कॅबिनेट मंत्री होऊन हवं ते खातं मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कोणाला कुठलं तरी पालकमंत्री होतं, प्रत्येक जण नाराज आहे. आयुष्यात इतकं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा माणसं जर नाराज असतील, तर मग या लोकांनी अपंग दिव्यांग म्हणतात, त्यांनी करायचं काय, हा प्रश्न पडतो मित्र. आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या आयुष्यातल्या फार मोठ्या महत्वाकांक्षा नसतात मित्रांनो. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये फार छोट्या छोट्या अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असतात. आणि त्या पूर्ण करता करता आयुष्यातली 50, 60, 70 वर्ष निघून जातात. पण एक अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर दुसरी अपेक्षा तुम्हाला खुणावायला लागते. आणि त्यातून सुरू होतो तो हव्यास सुरू होतो. आणि मी ही तुलना का करतोय, की ज्यांना आपण नॉर्मल माणसासारखं शरीर नाही आपल्याकडे, कोणी डोळे, हात, पाय ज्या पद्धतीत वापरू शकतो, त्या पद्धतीत आपण वापरू शकत नाही आहोत, याचं भान असलेला एखादा माणूस जेव्हा तुमच्या आमच्या स्पर्धेत येतो, तो किती मागे पडलेला असतो बघा, किती मागे पडलेला असतो. पण तो तुमच्याबरोबर स्पर्धा करायला बघतो आणि तुमच्यावर मात करून तिथपर्यंत येतो. तर अपंग कोणाला म्हणायचं असा प्रश्न पडतो. आणि म्हणून मला ते बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याचं कारण मला नंतर एक चॅनेल बदलल्यानंतरच्या बातमीने सांगितलं, की अरे मंत्रीपदापर्यंत गेलात, आमदार झालात, निवडणूक लढलात, जिंकलात, लोकांनी तुम्हाला उदो उदो केला, तुम्हाला जिंकून दिलं, तरीही तुम्ही नाराज आणि भिकाऱ्यासारखे का वागताय. मला हा सगळा महाराष्ट्रात निवडून आलेल्या 288 आमदारांना, त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, की अरे तुमच्या आयुष्यात काय आहे सांगा. महत्वाकांक्षा होती, ती कुठेतरी थोडीफार पूर्ण होते. आणि ही माणसं जी आपल्यापेक्षा प्रचंड विकलांग आहे, त्यांच्या हजारो पटीने आपण सुखरूप आहोत, सुदृढ आहोत, ही केवढी मोठी जमेची बाजू आहे, आपण विसरून गेलो मित्र. मग कुठचं आरक्षण मागणारे असोत, कुठलं काहीतरी मोफत मिळावं, फ्री मिळावं, विजेचं बिल माफ व्हावं, तिकीट फ्री व्हावं मागणारे असोत, या सगळ्यांची मला दया आली. माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं ते कारण होतं. माणूस आपल्याकडे काय आहे हेच बघायला तयार नाहीये. अशी जेव्हा एक समाजाची मानसिकता तयार होते ना, तेव्हा त्याला कितीही पुरवलं, कितीही दिलं, तरी त्याची भूक भागणार नसते. कारण त्याला भूक नसतेच, असतो तो हव्यास असतो, असतो तो हव्यास असतो. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली, आपली गरज भागली, की त्यापुढचं. मला त्या सुधा मूर्ती आहेत, त्यांचं मी कुठेतरी मुलाखत बघितली, तेव्हा त्यांनी जे आर डी टाटांशी त्यांचा संबंध होता.
IIT मधली पहिली मुलगी इंजिनियर आहे ती, प्रवेश मिळालेली पहिली मुलगी IIT मध्ये. आणि त्यांचा टाटांशी संबंध आला. आणि टाटांच्या कंपनीमध्ये इंजिनिअरिंग करून ते सोडून जेव्हा स्वतःची कंपनी करायची ठरवली, तेव्हा JRD टाटानी त्यांना दिलेला जो सल्ला होता की आपण कितीही पैसे मिळवतो, तुलाही मिळतील, भरपूर पैसे मिळतील, पण गरजा भागल्यानंतर उरलेले जे पैसे असतात, उरलेले जी संपत्ती असते, ती आपली नसते, ती समाजाची असते. आणि समाजासाठी आपण त्या संपत्तीचे ट्रस्टी म्हणून काम केलं पाहिजे आणि त्या संपत्तीचा विनियोग समाजासाठी केला पाहिजे. एवढं लक्षात ठेव. मग कितीही पैसे मिळव हरकत नाही, पण गरजे पलीकडे त्या संपत्तीचा उपभोग आपण घेऊ शकत नसतो, असतो तो फक्त हव्यास. असं जे काय त्यानं सांगितलं होतं. आणि त्यातून मग आपण पैसे मिळाल्यानंतर समाजसेवेकडे का वळलो, अधिकची संपत्ती समाजाभिमुख आपण का बनवली, ह्यात त्या सुधा मूर्तीने सांगितलेलं मला आठवलं की हे सगळे आपले नेते वेगवेगळ्या पक्षाचे असतील, कुठल्या पक्षाचे सोडून द्या, पण त्यांचा हव्यास बघितला, त्यांचे रागलोभ, त्यांची नाराजी, त्यांची हावरेपणा, त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या अपंगांची विकलांगता बघून माझ्या मनामध्ये डोळ्यात पाणी नाही आलं, भावना हळव्या नाही झाल्या. माझ्या भावना हळव्या सुदृढ लोकांसाठी झाल्या, ज्यांच्याकडे सगळं काही आहे पण कर्तृत्व गाजवायची इच्छा नाहीये. आपल्यातला पुरुषार्थ, आपल्यातलं कर्तृत्व जागवण्याची हिंमत गमावलेली माणसं हातात वाडगा घेऊन फिरतात. ती विकलांग असावी लागत नाहीत, ती मनाने विकलांग असतात. नाहीतर जिद्दीने अपंग विकलांग होऊन सुद्धा जी माणसं तुमच्या आमच्या स्पर्धेत कुठच्या कुठच्या असेल, कुठच्या खेळाच्या स्पर्धेत असेल, किंवा अशा कोण म्हणूया करोडपतीमध्ये असेल, किंवा नोकरी व्यवहारामध्ये कामकारामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल. मध्यंतरी मी एका बँकेचे अध्यक्ष बघितले, ते विकलांग होते. मला कौतुक वाटलं की मी खूप बुटका आहे असं वाटलं त्यांच्यासमोर, खूप खुजा आहे, खूप छोटा आहे, आणि अनेक उद्योग उभा केलेला माणूस आहे. आपण किती छोटे आहोत हे अशी माणसं भेटली की आपल्या लक्षात येतं मित्र. आपल्या आयुष्यात एक प्रॉब्लेम असा असतो की आपण मोठे झालेले लोक आहेत, त्यांच्याकडे ते मोठे झाले त्यांची उंची बघतो, पण त्या उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय काय धडपड केली, किती संघर्ष केला, आपण त्याकडे बघत नाही अगं. आणि एक लक्षात घ्या, मी कोणतरी महान ऋषी मुनी किंवा राजकीय नेता आणि उद्योगपतीने, मी माफियांबद्दल सुद्धा बोलेन. एखादा गुंड गुन्हेगार असतो, तो आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात पोलीस ठाण्यामध्ये लाथ्या बुक्के खाऊन गुरासारखा मार खातो. त्यांनी मार खाल्लेला आपण बघत नाही, पण तो जेव्हा एक दबंग होतो, तेव्हा त्याच्या दबंगपणाचं आकर्षण आपल्याला असतं. त्यांनी त्यातून मिळालेला पैसा, संपत्ती आपल्याला दिसते. इथे आपली गल्लत होते मित्र. आपण त्याला चोर म्हणतो, याला थोर म्हणतो, आणि आपण कुठलेच नसतो, कारण आपण विकलांग असतो. आपण खरेखुरे विकलांग असतो, जे काही करण्याची इच्छाशक्ती गमावून बसलेले असतो. राजकारणात तुम्ही बघा, मी जास्तीत जास्त राजकारणावर बोलणारा माणूस आहे, त्यामुळे मला लोकसभेमध्ये इतकं मोठं यश मिळवल्यानंतर विधानसभेमध्ये आपण फसलो तर का फसलो, आपण का पराभूत झालो, याचं उत्तर शरद पवारांना शोधावं असं वाटत नाही, उद्धव ठाकरेंना, नाना पटोलेंना शोधावं असं वाटत नाही. ते सगळं EVM वर खापर फोडायला बघतात. आपण मेहनत कमी केली याकडे का बघत नाही. त्या पराभवानंतर माफी मागायला निघालेला देवेंद्र फडणवीस, आपलं पद सोडायला, मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद सोडायला निघालेला फडणवीस, पक्षाने सांगितलं नाही, जिद्दीने उभा राहा. आणि जिद्दीने उभा राहिला आणि 132 आमदार निवडून आणले, ते सगळे प्रतिकूल परिस्थितीत, कारण इच्छाशक्ती जिवंत होती. इच्छाशक्ती त्या देवेंद्र फडणवीसची असो, किंवा हे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर दिव्यांग आणि विकलांग असून सुद्धा संघर्षातून आपला पुरुषार्थ जागवणारी मंडळी असो, ती खरी कर्तबगार असतात. खूप उंच असतात, खूप उंच असतात.
कारण ती कोणाकडे कटोरा घेऊन भीक मागत नाहीत, कोणाची मदत मागत नाहीत. आपणही त्यांना मदत करायला जातो, ती आपली सहानुभूती असते. पण त्या सहानुभूतीमध्ये त्यांच्या प्रयत्नांना महत्व असतं, त्यांच्या प्रयत्नांना महत्व असतं. आणि ते प्रयत्न करण्याची जी इच्छाशक्ती त्यांनी जमवलेली असते स्वतःमध्ये, त्या विकलांग शरीरामध्ये, ती इच्छाशक्ती आपल्या केवळ विचार करण्याच्या बुद्धीच्या आणि मनाच्या ताकदीवर, ही माणसं जी कर्तृत्वाची इच्छाशक्ती जागवतात, ती माणसाला माणूस बनवते. नाहीतर आपणही शरीराने एक जनावरच असतो. इतर सजीवांपेक्षा माणूस काय फार वेगळा अशातला भाग नाही. त्यालाही भूक लागते, त्यालाही शरीर धर्म असतो. इतर सजीव आणि माणूस यामध्ये फरक आहे, तो फक्त बुद्धीचा आहे, विचार करण्याच्या क्षमतेचा आहे. आणि त्या विचार करण्याच्या क्षमतेवर माणसाने आज एवढी प्रचंड मजल मारलेली आहे की पशु पक्षी सगळ्यांवर मात करून सर्वात श्रेष्ठ असा सजीव होण्यापर्यंत माणसाने मजल मारली. त्याचं एकमेव कारण आहे की त्याच्याकडे विचार करण्याची असलेली शक्ती आणि त्या विचारातून निर्माण होणारी इच्छाशक्ती. इच्छाशक्ती आणि हव्यास, हाव, यामध्ये फरक आहे. अपेक्षा बाळगणं म्हणजे इच्छाशक्ती नाही. उद्धव ठाकरे जसे सांगतात की मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, पण तो मुख्यमंत्री करण्यासाठी मी बहुमत शिवसेनेचं निवडून आणीन. यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयास केले का? नाही. प्रयास भाजपने करायचे. आणि त्यांच्या संख्याबळावर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण करायला बघणार. याला इच्छाशक्ती म्हणत नाहीत. इच्छाशक्ती असते ती स्वबळावर पराक्रम गाजवण्याची. शिवाजी महाराज इच्छाशक्तीच्या बळावर एक महान इतिहास घडवून गेले. जयललिता आहे, जयललिता ज्यावेळेला त्यांचा पक्ष फुटला आणि फक्त 22 आमदार निवडून आणले, विरोधी नेता झाल्या तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये, त्या तमिळ डीएमकेच्या सदस्यांनी त्यांचे कपडे फाडले होते, केस ओढले होते. विधानसभेतून बाहेर पडताना त्यांनी सांगितलं की परत मुख्यमंत्री होऊनच परत येईन. आणि 5 वर्षांनी ती महिला अण्णा द्रमुक हा पक्ष बहुमतात निवडून आणून मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आली. आणि नुसती विधानसभेत आली असं नाही, तर अण्णा करुणानिधी हा डीएमकेचा फक्त एक आमदार निवडून येऊ शकला, डीएमकेचा दुसरा आमदार पण निवडून आला नाही. इतका प्रचंड विजय जयललितांनी मिळवला होता. त्याला इच्छाशक्ती म्हणतात. स्वबळावर उभं राहणं म्हणजे काय, हे ज्याला कळत नाही त्याने पराक्रमाच्या फुसारक्या मारण्यात अर्थ नसतो. मागावं लागत नाही. कुठलंही पद, कुठलाही अधिकार, कुठलंही स्वातंत्र्य हे मिळत नसतं. तुम्ही मिळवता, कमावता, हिसकावून घेता, ते स्वातंत्र्य असतं. कोणी तुम्हाला आयतं स्वातंत्र्य देत नाही. राजकारणात असो, सार्वजनिक जीवनात असो, पत्रकारितेमध्ये असो, कुठेही असो. आणि म्हणून त्या अमिताभच्या त्या विकलांग लोकांच्या कार्यक्रमाचे ते तुकडे तुकडे ते क्लिपा जोडून त्यांनी केलं होतं, ते बघताना मला एक मुलगी त्याच्यात आली होती कुठली तरी. आणि तिला जे काय त्याच्या ऑपरेशन करायचंय, डोक्याचं मेंदूचं काय ऑपरेशन करायचंय, त्याचे पैसे काय पाहिजेत, आणि त्या पैशासाठी ती लढवत होती. आपल्या ऑपरेशन, एक विकलांग मुलगी आपल्या ऑपरेशनचं पैसे मिळवायचे, जमवायचे, म्हणून कौन बनेगा करोडपतीसाठी इतका प्रचंड अभ्यास करते. आणि सगळ्या सुविधा असून आपली पोरं अभ्यास करत नसतील, तर ती मुलं अधिक सशक्त म्हणतो मी. माझ्या डोळ्यात पाणी तेवढ्यासाठी आलं की आपल्याकडे सगळं होतं. या मुलांपेक्षा आपण किती सुदृढ आणि सशक्त होतो, ही जाणीव जी होती. निवडणुका जिंकून मंत्रिपद मिळवल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण नाराज असतो, तेव्हा आपण मनाने भिकारी असतो. माणूस श्रीमंत असतो किंवा गरीब असतो, सधन असतो किंवा निर्धन असतो, हा मनाने असतो. कारण या सगळ्या कल्पना आहेत.
दोन वेळची भूक भागवण्यापलीकडे कसलीही श्रीमंती नसते मित्रांनो. कसलीही श्रीमंती नसते. एक साधा तो प्रसंग बघितला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं की ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातली धुसफूस मला बघून मी एक तर लिहिलं की मतदार पस्तावला असेल तुमचा हावरेपणा बघून. यावर मी व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. पण मला काल ते बघताना अचानक ही मंत्रिमंडळातली सरकार बनवल्यानंतरची जी धुसफूस आहे. सन्मान तुमचा अपमान कोणीही करू शकत नाही जर तुम्ही तुमचा सन्मान करणार नसाल. तुम्हाला कोणी मंत्रिपदावर घेवो न घेवो त्यामुळे तुमचा मान सन्मान होतो असं नाही. तुम्हाला तुमचा सन्मान ठेवता आला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही कोणाकडे काहीतरी पद किंवा काहीतरी मागता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करत असता. ही अपंग माणसं, मुलं जेव्हा इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःसाठी काहीतरी करायला पुरुषार्थ जागवतात स्वतःमध्ये आणि इथपर्यंत झुंज देत येतात, संघर्ष करत येतात, तेव्हा वाईट वाटतं. असे मंत्री, असे सत्ताधारी, असे राजकारणी बघितले की खरंच मनाला यातना होतात आणि माझ्या डोळ्यात ते अश्रू आले, पाणी आलं. त्याचं कारण त्या यातना होत्या. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. हे मनोगत होतं, विषय नव्हता. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर ते घंटीचं काही चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक करा. नमस्कार.